हॅलो अँड वेलकम बॅक. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त असाल आणि मजेत असाल, स्वतःची काळजी घेत असाल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. तर ऑफिसमधनं येता येता मिस्टरांनी दूध आणि दही आणलं होतं. चला म्हटलं दूध तापून घेते. त्याआधी ते जे बाहेरून पॅक आणलेले असतात दह्याचे आणि दुधाचे, ते सगळे नळाखाली वॉश करून घेतले. आणि आता हे दूध मी म्हणजे भांडं जे आहे दूध तापायचं त्यामध्ये ओतून घेते आणि गरम करून घेते. म्हणजे थंड होऊन जातो माझा स्वयंपाक पूर्ण होतपर्यंत. मग नंतर मी हे दूध फ्रीजमध्ये ठेवून घेते. दही पण भांड्यामध्ये ओतून घेतलं, कारण मला आता याच दह्याचं बेसन बनवायचं आहे. कोणी पिठलं पण म्हणतात, पण आमच्याकडे बेसनच म्हटलं जातं. तर मी आता बेसन बनवायसाठी छोट्या डब्यामध्ये दही काढून घेतलं. जेवढं मला लागेल बेसन बनवायला तेवढं मला आता घेता येईल आणि बाकीचं मला त्याच डब्यामध्ये फ्रीजमध्ये मला इझिली ठेवता येईल. तर अशा पद्धतीने बेसन बनवायसाठी मी दही पण काढून ठेवलं आणि इथे दूध पण तापायला ठेवून दिलेलं आहे. काउंटर टॉप छोटं असल्यामुळे काय होते, थोडा जरी नळ आपण सुरू केला तर त्या नळाचं पाणी म्हणजे हात वगैरे धुताना किंवा मी आता जे दुधाचे आणि दह्याचे पॅकेट्स धुतले त्याचं सगळं पाणी काउंटर टॉपवर सांडलं जातं. आणि ते पाणी सांडल्यामुळे मला सतत ते वायपरनी क्लीन करावं लागतं. आणि जर आपलं काउंटर टॉप एल साईजचं असलं तर आपल्याला हा प्रॉब्लेम फेस करावा लागत नाही. तर मला कधी कधी खूप असं इरिटेशन होते या सगळ्यामुळे, कारण मग सतत ते पाणी त्या वायपरला हात लावावं लागतं. म्हणून मी वायपर वगैरे पण धुवून स्वच्छ ठेवत असते. आणि इथे काय करताय मी मला आता बेसन बनवायचं आहे, त्या बेसनासाठीच मी लसूण आणि हिरवी मिरची आहे ते चॉप करून घेत आहे. या बेसनामध्ये जर आपण हे जे लसूण आणि मिरची ठेचून जर टाकली ना तर खूपच छान टेस्ट येते आणि तिखट पण होते. जर आपल्याला झणझणीत असं बेसन बनवायचं असेल तर आपण ठेचून पण घेऊ शकतो. आणि लसूण थोडा जास्त क्वांटिटीत ठेवायचा आणि हिरवी मिरची पण थोडी जास्त क्वांटिटीमध्ये ठेवायची. तर इथे मी एका पातेल्यामध्ये दही घेतलं आहे. दह्यामध्ये बेसन ॲड करत आहे. तुम्हाला जसं बेसन पाहिजे, कोणाला पातळ आवडतं तर कोणाला असं घट्टसर लोण्यासारखं आवडतं. तर आपल्याला जसं पाहिजे तसं आपण इथे बेसन बनवू शकतो. थोडं आंबट दही घेतलं तर बेसनाची चव एकदम चटपटीत लागते आणि खूपच छान टेस्टला हे बेसन होतं. तर हे जे कढीचं दही मिळतं पॅकेटमध्येच तर ते आंबट असतं, थोड्या प्रमाणात जास्त थोडं आंबट असतं. तर छान आंबट बेसन होतं. तर मग मी यामध्ये थोडं पाणी जास्तच टाकलं आणि थोडं बेसन पण जास्तच टाकलं. आम्हाला एकदम असं घट्ट बेसन आवडत नाही, तर थोडं पातळ जर असलं तर भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर आपण खाऊ शकतो. आणि हो, हे बेसन पेक्षा भाकरीबरोबर खूप छान लागते आणि भाताबरोबर पण खूप छान लागते. तर इथे मी तेल तापायला ठेवलं होतं कढईमध्ये. कढईमध्ये तेल तापवल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी टाकलं. जिरे मोहरी छान फुलू द्यायचं, तडतडू द्यायचं तेलामध्ये. त्यानंतर हे जे लसूण आणि मिरची आहे, हिरवी मिरची, ते आपण टाकून घ्यायचं. लसूण आणि हिरवी मिरची आहे छान तेलामध्ये परतून घ्यायची, छान ब्राऊन रंग येऊ द्यायचा लसूणला. आणि नंतरच मग आपल्याला हे जे मी दही आणि बेसन आणि त्यामध्ये मी थोडीशी हळद टाकली आहे. हळद आपण फोडणीमध्ये पण टाकू शकतो, पण हळद करपायला नको म्हणून मी या बॅटरमध्येच टाकून दिलं, म्हणजे यामध्येच हळदीला रंग येतो. तर हे जे होतं सगळं दह्याचं म्हणजे कढीसाठी जे काही आपण बनवतो त्याच पद्धतीने कढीच म्हटलं तरी चालेल, पण ही जी आहे आपण घट्ट बनवतो त्यामुळे याला आपण बेसन म्हणतो. तर जशी आपली कढी असते, कढीची जी टेस्ट असते, तर त्याच टाईप या बेसनाची चव लागते. आणि बनवताच एवढाच सगळ्या घरात याचा सुगंध सुटला होता. आणि मिस्टरांचं कसं त्यांना एवढ्या लवकर भूक लागत नाही, पण हे जे बेसन बनवलं आंबट बेसन, तर त्यांना लवकर भूक लागते आणि त्यांना खूप अशी घाई होते की मी कधी जेवायला घेते आणि कधी नाही. तर इथे माझं तिकडे बेसन पण बघणं सुरू होतं, कारण त्यामध्ये पण गुठळ्या होऊ शकतात किंवा फुटू शकतं. दह्याचं बेसन जर आपण बनवतो तर बऱ्याचदा माझं कसं होतं, कढी नाही तर दही फुटल्या जातं. तर मी सगळं आधी करून घेतलं आणि सर्वात लास्टला त्यामध्ये मीठ ॲड केलं. आधीच जर मीठ ॲड केलं तर माझं असं इतक्यादा झालं आहे की माझी कढी फुटल्या गेली आहे. तर मी आता जेव्हा मला आता गॅस बंद करायचा आहे तेव्हा मी मीठ टाकते आणि एखादी मिनिटानंतर गॅस बंद करते. म्हणजे जी काही वाफ असते कढईमध्ये, त्या कढईच्या वाफामध्ये सुद्धा वाफेमुळे सुद्धा आपलं बेसन छान पद्धतीने शिजल्या जातं आणि त्याला ते जे मीठ मी ॲड केलं लास्टला ते सुद्धा एकजीव होऊन जातं.
पोळ्या पण टाकून घेतल्या. पोळ्या टाकल्यानंतर इथे काउंटर टॉप परत एकदा क्लीन केलं. काउंटर टॉप क्लीन केल्यानंतर दही मिरच्या घेतल्या. आता दही मिरच्या छान तळून घेते, म्हटलं थोड्याशा फ्राय करून घेते. तर या बेसनासोबत आपण दही मिरच्या किंवा ठेचा जो असतो हिरव्या मिरचीचा खूप छान लागतो. म्हणजे हिरव्या मिरचीचा ठेचा आणि हे बेसन खूप छान असं कॉम्बिनेशन आहे. किंवा आपण लाल मिरचीचा लाल जे आपलं तिखट असतं तर त्या लाल तिखट जे आहे आपण थोडंसं असं फ्राय करून घेतलं, जास्त प्रमाणात लसूण टाकून, तेल वगैरे टाकून, मीठ वगैरे टाकून खूप छान टेस्ट लागते या बेसनासोबत, तर खूपच छान लागते. तर अशा पद्धतीने मी दही मिरच्या एक छोटी कढई घेऊन भाजून घेतल्या, म्हणजे शालो फ्राय म्हणतात तसं करून घेतलं. नंतर इथे मी पापड भाजायला घेतले आणि पापड तर आमचे फेवरेट आहे. आता जेव्हापासून मी घरून पापड आणले तेव्हापासून न पापड भाजता आमचं जेवणच जात नाही. संध्याकाळच्या वेळेला पापड लागतो. आणि असं मला वाटते की एखाद्या किलोचे मी पण पापड लाटून घ्यावं, पण हृदया कसं आहे ना, काही मी नवीन करत असले तर तिचं पण खेळ सुरू होतो, तर त्यामुळे मग माझी चिडचिड होते. त्यामुळे असं वाटते की नकोच, राहू दे. पापड वगैरे भाजून घेतला. अर्ध जेवणाचं प्रिपरेशन तर माझं सगळं झालं आहे. भात पण लावून घेतला होता, मी आधीच भात लावून घेतला होता. कांदा वगैरे चिरून घेते आणि हे जे कॉम्बिनेशन मी आज बनवलं आहे, आणि मला आता सांगता पण एवढं तोंडाला पाणी सुटत आहे. आणि आताच मला मी जेवण झालं आहे आणि आता व्हॉइस ओव्हर करत आहे, तरी मला हे सगळं बघून भूक लागली आहे. तर मला कमेंट येते की विदर्भाची आहे, तर विदर्भाची भाषा पण बोलत जा कधी व्हिडिओमध्ये. तर बरेचसे शब्द माझे विदर्भाचे निघते. कसं आपली भाषा आहे तर आपले शब्द आपल्या व्हिडिओमध्ये बोलता बोलता येतातच. तर बरेचसे शब्द माझे निघतातच व्हिडिओमध्ये. आणि म्हणजे प्रयत्न करते मी म्हणजे बॅलन्स कसं होईल ते करायचा आणि व्यवस्थित बोलायचा प्रयत्न करून म्हणजे स्वतःला प्रिपेअर केलं. आणि म्हणजे बोलायचं शिकली. नाही तर बोलायला खूप अशी घाबरत होती मी पण. आधी माझा व्हॉइस ओव्हर व्यवस्थित व्हायचा नाही, त्यासाठी मला कमेंट यायची की तुझा आवाज बरोबर येत नाही. आणि व्हॉइस ओव्हर ते कसं घाबरतो ना आपण, त्यामुळे तसं व्हायचं. पण आता थोडंसं बऱ्या प्रमाणात कव्हर केलं. कसं रोजच्या प्रॅक्टिसमुळे आपल्याला हे सगळं जमतं. प्रॅक्टिस आपण प्रत्येकच गोष्टीची करतो. तसंच मला एका ताईंची कमेंट आली होती की तुझं म्हणजे तू कशी पीठ मळते ते सांग, म्हणजे पोळ्या वगैरे कशा सॉफ्ट येईल. तर त्या ताई बॅचलर आहेत, तर त्या माझे व्हिडिओ बघतात, तर मला कमेंट करतात. तर माझंही तसंच व्हायचं. मी पण अशा ट्रिक अशी यूट्यूबला बघत राहायची, कारण मला पोळ्या अजिबात जमायच्या नाही. आणि आता प्रॅक्टिसमुळे आता मला पोळ्या बऱ्याच प्रमाणात जमतात. तेही असं होते पोळ्या करताना की म्हणजे कडक तर आता होत नाही, पण मी म्हणजे लवकर पोळ्या करू शकत नाही. म्हणजे ताव्यावर एक पोळी आहे आणि माझी लाटून झाली असं कधीच होत नाही. तर इथे माझा सगळा मेनू तयार आहे आणि आता किचन आवरायला घेते म्हटलं. तर कसं आहे ना, हृदयाची खूप अशी वाईट सवय होती, ती मी सोडलेली आहे. वाईट सवय तर नाही म्हणता येईल, कारण सर्वात लहान मुलांना अशा सवयी असतात. तर काय होत होतं, हृदयाला पाळण्याशिवाय झोपच येत नव्हती. तिला जर पाळण्याच्या खाली घेतलं, म्हणजे रात्री पण एकटीच ती पाळण्यामध्ये झोपू द्यायचं म्हणत होती. गादीवर जवळ अशी झोपतच नव्हती. तर खूप टेन्शन आलं होतं. म्हणजे पाळण्यातून खाली काढलं की रडायची. मग माझी आई वगैरे मला ओरडायची की रात्री तिला एकटीला पाळण्यात झोपवू नको. तर असं करता तिची खूप सवय तोडायचा प्रयत्न केला, पण ती काही तुटतच नव्हती. तर आता मी जी हे 8 दिवसाची गॅप घेतली, तर त्या गॅपमध्ये मग मी तिला मांडीवर घेऊन झोपवायचा प्रयत्न केला. आणि घरात जो पाळणा मी बांधला होता तो सोडून टाकला. आणि आता तिची जी आहे पाळण्याची सवय तुटली. तर एवढं छान वाटत आहे मला. आणि आता कुठे बाहेर वगैरे गेलं तर कसं लहान मुलांचं कसं आहे, त्यांना पाळणाच पाहिजे असतो. पाळणा नसला की मग त्यांना झोप येत नाही आणि त्यांची चिडचिड सुरू होते. तर ती सवय तिची तुटली आहे. आणि जरी ही वाईट सवय नसली तरीही माझ्यासाठी खूप वाईट सवय होती. कारण जसं तिला खाली टाकलं, म्हणजे पाळण्यातून तिला खाली टाकलं का ती उठून जायची आणि नंतर परत तिला झोपवावं लागत होतं आणि खूप टाईमपास व्हायचा आणि माझीसुद्धा झोप नव्हती होत. तर कसं आहे ना, आता आपण जसं आई होत गेलो तसं कसं आपल्याच बाळाला आपल्याला सवयी लावायच्या आहे. तर कसं थोडं टेन्शन येते, कधी सुटेल, पण ते होत जाते. तसंच हृदयाचं फिडिंग मला सोडायचं होतं, तर असेच प्रॉब्लेम गेले. आणि तेव्हा पण मला असं वाटायचं कसं होईन काय होईन, पण ते पण सगळं व्यवस्थित होत गेलं. पण हे पाळण्याची सवय सोडणं खूप जास्त आवश्यक झाली होती, कारण ती पाळण्याशिवाय झोपत नव्हती. आणि तिला जेव्हा मी पाळण्यात टाकत होती
तर काय करत होती, तिला पाळण्यात टाकून देत होती आणि इथे मी माझं कमेंटला रिप्लाय देणं आणि किंवा थंबनेल एडिटिंग करणं हे माझे कामं करत होती आणि तिच्याकडे लक्षच नव्हतं राहत माझं. असं करता करता 1 ते 2 वेळा ती पाळण्यातून पडलीसुद्धा आणि खूप जास्त तडतड करते, व्यवस्थित पाळण्यात पण बसत नाही. तर मग मी डिसिजन घेतलं की आता हा पाळणा सोडून टाकायचा, थोडा त्रास होईल. पण आता काय करते, ती थोडंसं असं झोपवलं किंवा जवळ घेऊन झोपवलं तर झोपून जाते आणि एवढं चांगलं वाटत आहे मला. खूप असा माझा मनावरचा भार कमी झाला आणि कशी पण झोपते आणि आता तिच्या पप्पांजवळ पण झोपते आणि माझ्याजवळ पण झोपते. तर जे काही दुपारचे भांडे होते ते घेऊन आली आणि ते सुद्धा ते सुद्धा लावून घेते म्हटलं. आणि परत एक गोष्ट बोलायची राहिलीच आहे की आता 1-2 दिवस झाल्या मला कमेंट येत आहे की तू व्हिडिओ वगैरे कसे एडिटिंग वगैरे करते ते व्हिडिओ टाक किंवा सबस्क्रायबर वगैरे कसे गेन केले ते सांग. तर हे सगळं मी आता व्हिडिओमध्ये सांगतच येते आणि व्हिडिओ एडिटिंगचे पण व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केले आहे. तर जेवढं माझ्याकडून पॉसिबल होईल तेवढं मी व्हिडिओ मार्फत शेअर करतच राहते तुमच्यासोबत आणि पुढे सुद्धा शेअर करेल. जशा जशा तुमच्या कमेंट आल्या त्या पद्धतीने मी तुम्हाला रिप्लाय करतच असते. तर परत एकदा व्हिडिओ अपलोड कर, म्हणजे एडिटिंगचा व्हिडिओ अपलोड कर. तर कसं आहे ना, मी मागे म्हणजे 2 व्हिडिओ टाकले आहे, त्यामध्ये बऱ्यापैकी जशी मी एडिटिंग करते तसं मी तिथे सांगितलं आहे. आणि आता कसं आहे ना, आता इथे डेली व्लॉग, माझं डेली रुटीन हे बघायसाठी म्हणजे लोकांना उत्सुकता आहे. तर मी इथे मध्येच एडिटिंगचेच व्हिडिओ परत टाकत गेली तर म्हणजे कसं ना, त्यांचा पण इंटरेस्ट कमी झाल्यासारखा होतो आणि त्यामुळेच म्हटलं की आता तुम्ही असे टेकचे व्हिडिओ पण बघू शकता. टेकचे व्हिडिओ बघून पण आपल्याला बरंचसं नॉलेज येतं. तेच व्हिडिओ बघून मी पण शिकली. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रॅक्टिसमुळे शिकली. म्हणजे जे काही मी रोज व्हिडिओ टाकत होती त्या प्रॅक्टिसमुळे मी शिकत गेली. तर भांडे तर घासून झाले होते, खूप सारे भांडे गोळा झाले होते, ते सगळे घासून घेतले आणि बेसन वगैरे असं काही तामझाम केला तर किचन खूप खराब होते. किचन काउंटरटॉप क्लिनिंग डीपमध्ये काही दाखवली नाही, कारण नेहमी किचन क्लिनिंग जर तुम्हाला बघायला तर आवडतेच, पण मी आज नाही दाखवली. तर तुम्हाला म्हणजे परत किचन क्लिनिंगचा व्हिडिओ बघायचा असेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा किंवा कोणते तुमचे प्रश्न असेल ते सुद्धा सांगा. मी तुम्हाला नेहमीच म्हणत असते की तुमचे काही प्रश्न असतील तर मला ते कमेंटमध्ये सांगत चला. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा खरंच प्रयत्न करते. तर काउंटरटॉप सगळं क्लीन झालं. आता सकाळसाठी मला किचन माझं रेडी आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.